महाराष्ट्र हा फक्त एक राज्य नाही, तर विचार आणि परिवर्तनाची जिवंत परंपरा आहे. 1 मे महाराष्ट्र दिवस हा स्वाभिमान आणि इतिहासाचा उत्सव आहे. मी आहे बुकसोल किताब की आत्मा. चला जाणून घेऊया महाराष्ट्राची खरी कथा. आणि या प्रवासात आज आपण अगदी मुळापासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे आजची ही सखोल चर्चा खूप रंजक असणार आहे. नक्कीच. कारण विचार करा, सतत दुष्काळ आणि ऊन झेलणाऱ्या या काळ्या मातीत एकाच वेळी टोकाचे कम्युनिस्ट विचार आणि तितकेच प्रखर उजवे विचार कसे रुजले. हो ना. आणि हा प्रवास काही साधा नाहीये. अश्मयुगातील एका सामान्य शेतकऱ्यापासून ते थेट फ्लोरा फाउंटनवर स्वतःच्या राज्यासाठी छातीवर गोळ्या झेलणाऱ्या सामान्य माणसाची ही कथा आहे. अगदी बरोबर. म्हणूनच आजच्या या सखोल अभ्यासात आपण महाराष्ट्राचा केवळ भूगोल नाही, तर त्याचा आत्मा डिकोड करणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे 3 अतिशय भक्कम संदर्भ आहेत. हो. पहिलं पुस्तक आहे डॉक्टर मका ढवळीकर यांचं पुरातत्वशास्त्रीय पुस्तक महाराष्ट्राची कुळकथा. दुसरं आहे गिरीश कुबेर यांचे रेनेसॉन्स स्टेट हे पुस्तक. आणि तिसरा संदर्भ आहे तो संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मूळ ऐतिहासिक दस्तऐवज. चला हे सगळं समजून घेऊया, कारण हा विषय खूप मोठा आहे. हो. आणि इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपली चर्चा आज फक्त राजांच्या लढाया किंवा सणावळ्यांपुरती मर्यादित नसेल. आपण काय घडले यापेक्षा ते का घडले यावर जास्त फोकस करणार आहोत. हो, कारण कोणत्याही राज्याची ओळख अशी एका रात्रीत बनत नाही ना. त्यामागे हजारो वर्षांची प्रक्रिया असते. अगदी बरोबर. डॉक्टर ढवळेकरांच्या पुस्तकापासून सुरुवात करणे हे त्यासाठीच अत्यंत महत्त्वाचं ठरते. कारण ते पीपल्स हिस्ट्री म्हणजे सर्वसामान्यांच्या इतिहासाबद्दल बोलतात. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा आपण इतिहास म्हणतो तेव्हा डोळ्यांसमोर फक्त तलवारी, किल्ले आणि राजवाडे येतात. पण डॉक्टर ढवळीकर आपल्याला थेट त्या पहिल्या माणसाकडे घेऊन जातात, ज्याने महाराष्ट्राच्या मातीत पहिली खुदळ मारली. हो. सुरुवातीला हा मानव भटका होता, शिकारी होता, जंगलात जे मिळेल त्यावर त्याची उपजीविका चालायची. पण हळूहळू त्याने शेती करायला आणि एका जागी स्थिर राहायला सुरुवात केली. म्हणजे मला तर हे अगदी आजच्या काळातील एका मोठ्या ट्रान्झिशन सारखंच वाटतं. म्हणजे कसं? म्हणजे बघा ना, जंगलात शिकार करत फिरणं हे आजच्या गिग इकॉनॉमी किंवा फ्रीलान्सिंग सारखं आहे. आज एखादा प्रोजेक्ट मिळाला तर खायला मिळेल, नाहीतर उपाशी. अरे वा, हे छान उदाहरण आहे. हो ना. त्यात प्रचंड अनिश्चितता असते. पण जेव्हा तो माणूस शेती करू लागला आणि एका जागी स्थिरावला, ते म्हणजे त्याला जणू एखादा कायमस्वरूपी कॉर्पोरेट जॉब मिळण्यासारखं होतं. नक्कीच. आयुष्य थोडं सुरक्षित झालं. पण मला एक सांगा, या कॉर्पोरेट जॉबमुळे म्हणजे स्थिर शेतीमुळे फक्त त्याचा पोट भरण्याची पद्धत बदलली की अजून काही मोठे बदल झाले समाजात? हां, खूपच अचूक आणि रंजक प्रश्न आहे. जेव्हा तो माणूस एका जागी स्थिर झाला तेव्हा केवळ त्याचं काम बदललं नाही, तर संपूर्ण समाजव्यवस्थाच नव्याने जन्माला आली. अच्छा, म्हणजे नेमके काय बदल झाले? डॉक्टर ढवळीकरांनी त्यांच्या उत्खननातून विशेषतः इनामगाव आणि दैमाबाद इथे जे पुरावे शोधले आहेत ते थक्क करणारे आहेत. आपण ज्याला ताम्रपाषाण युग म्हणतो त्या काळातील हे पुरावे आहेत. म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण चाल्कोलिथिक एज म्हणतो ते. अगदी तेच. तिथल्या लोकांना फक्त शेतीच माहिती नव्हती, तर त्यांनी पाण्याचे कालवे काढले होते. बापरे, पाण्याचे कालवे त्या काळात? हो. म्हणजे विचार करा, केवळ निसर्गावर किंवा पावसावर अवलंबून न राहता पाण्यावर नियंत्रण मिळवण्याचा तो मानवाचा पहिला प्रयत्न होता. त्यांनी मातीची पक्की घरे बांधली, धान्याची मोठी कोठारं उभी केली. याचाच अर्थ हा प्रवास निर्वाह अर्थव्यवस्थेकडून म्हणजेच फक्त स्वतःपुरतं जगण्याकडून अतिरिक्त अर्थव्यवस्थेकडे झालेला बदल होता, ज्याला आपण सरप्लस इकॉनॉमी म्हणतो. अगदी बरोबर. हे सरप्लस इकॉनॉमीचं लॉजिक खूप भारी आहे. म्हणजे जर माझ्या शेतात माझ्या कुटुंबाला लागणाऱ्या धान्यापेक्षा जास्त धान्य पिकत असेल तर मला दिवसभर शेतात राबायची गरज नाही. हो. आणि मग कुटुंबातील एखादा व्यक्ती कुंभारकाम करू शकतो, दुसरा लोहारकाम करू शकतो. हो, बरोबर. आणि तिथूनच मग समाजाची एक गुंतागुंतीची पण प्रगत अशी घडी बसत गेली. अगदी तंतोतंत. जेव्हा समाजाकडे अतिरिक्त धान्य किंवा साधनसामग्री असते तेव्हाच कला, व्यापार आणि प्रशासनीय गोष्टींचा विकास होतो. पण हे सगळे इतक्या सहज झालं नसेल ना? अजिबात नाही. इथे एक गोष्ट विसरता कामा नये की या मानवाला हे सगळं अतिशय कठीण परिस्थितीत करावं लागलं. सह्याद्रीचा खडकाळ भूगोल आणि सतत पडणारा दुष्काळ. खरंय, महाराष्ट्राच्या नशिबात दुष्काळाचा शाप हा अतिशय प्राचीन आहे. हो. आणि याच भौगोलिक परिस्थितीने इथल्या माणसाला घडवलंय. सततच्या संघर्षामुळे इथला माणूस अत्यंत काटक, सोशिक आणि लवचिक बनला.
ज्याला आपण रेझिलियंट म्हणतो. होय, हीच ती महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रची संकल्पना असावी, जिथे वेगवेगळ्या टोळ्या एकत्र येऊन त्यांनी एक सामायिक आणि चिवट संस्कृती निर्माण केली. म्हणजे निसर्गाच्या तावडीतून वाचण्यासाठी जी धडपड सुरू होती तिनेच आपल्या राज्याचा पाया रचला असं म्हणता येईल. नक्कीच. पण मग मला एक प्रश्न पडतो की निसर्गाशी संघर्ष करत स्थिर झालेल्या या समाजाने आपली राजकीय ओळख कशी निर्माण केली? सातवाहन आणि यादवांनी निश्चितच एक आकार दिला, पण खऱ्या अर्थाने एक राजकीय अस्मिता जी लोकांच्या नसानसात भिनली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. हो, आणि गिरीश कुबेर यांच्या रेनेसॉस स्टेट या पुस्तकात या काळाचे जे विश्लेषण आहे ते खूप वेगळे आहे. ते शिवाजी महाराजांना फक्त एक महान योद्धा म्हणून बघत नाहीत. हो, ते त्यांना एक विजनरी किंवा एक दूरदृष्टी असलेला प्रशासक म्हणून मांडतात. कुबेरांच्या पुस्तकातील हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे अनेकदा आपण इतिहासाकडे खूप भावनिक दृष्टिकोनातून पाहतो ना, महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारले, पण अनेक लोक या शब्दाचा अर्थ धार्मिक राज्य असा लावतात. हो, पण कुबेर अतिशय स्पष्टपणे सांगतात की ते कोणतेही धार्मिक राज्य नव्हते. ते खऱ्या अर्थाने इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचं राज्य होते. हां, म्हणजे हे खूप मोठं ऑब्झर्वेशन आहे. आणि महाराजांचे सर्वात मोठे यश हे होते की त्यांनी वंशावळीला किंवा सरंजामशाहीला बाजूला सारून गुणवत्तेला म्हणजेच मेरिटला सर्वोच्च महत्त्व दिले. इथेच खरी रंजक गोष्ट आहे. कुबेरांनी मांडलेला हा गुणवत्तेचा मुद्दा मला एका आजच्या स्टार्टअप इकोसिस्टमसारखा वाटतो. स्टार्टअप कसं काय? म्हणजे बघा, एखादा फाउंडर जेव्हा कंपनी सुरू करतो तेव्हा तो कोणालाही फक्त ओळखीचा आहे म्हणून मोठ्या पदावर बसवत नाही. तो टॅलेंट बघतो. हो, बरोबर. महाराजांनी तेच केलं. ज्याच्यात धमक आहे त्याला जबाबदारी दिली. पण एखाद्या स्टार्टअपमध्ये होतं काय? सुरुवातीला फाउंडरची विजन खूप क्लिअर असते, कंपनी वेगाने वाढते. हो, अगदी त्याचप्रमाणे स्वराज्याचा विस्तार पुढे पेशवे काळात वेगाने झाला. मराठ्यांची सत्ता थेट अटकेपार पोहोचली. जणू काही या स्टार्टअपच्या देशभर ब्रांचेस उघडल्या. छान उदाहरण आहे हे. पण जर मध्यवर्ती नियंत्रण आणि संस्थात्मक पाया, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क म्हणतो, तो जर कमकुवत असेल तर कंपनी कधीही कोसळू शकते. पेशवे काळातील मराठा साम्राज्याचं अगदीच हेच झालं ना. हो, इतका मोठा विस्तार होऊनही 1761च्या पानिपतच्या युद्धात तो डोलारा का कोसळला? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर कुबेर यांच्या विश्लेषणातील संस्थात्मक खोली म्हणजेच इन्स्टिट्यूशनल डेप्थ ही संकल्पना इथे लागू होते. संस्थात्मक खोली म्हणजे नक्की काय? संस्थात्मक खोली नसलेली सत्ता नेहमीच कमकुवत असते. याचा अर्थ असा की महाराजांनी जी महसूल व्यवस्था, गुप्तहेर खातं आणि प्रशासनाची कडक घडी बसवली होती ती विस्तारवादी काळात ढिली पडली. अच्छा, म्हणजे जसजसं साम्राज्य वाढलं तसतसं सरदार अधिक स्वतंत्र आणि शक्तिशाली होत गेले. अगदी बरोबर. त्यांच्यात एकवाक्यता राहिली नाही. केंद्राचे नियंत्रण सुटले. पानिपतचा पराभव हा केवळ युद्धभूमीवरील पराभव नव्हता, तर तो या संस्थात्मक आणि प्रशासकीय विस्कळीतपणाचा परिणाम होता. म्हणजे सिस्टीमच कोलमली होती थोडक्यात सांगायचं तर. हे ऐकायला खूप लॉजिकल वाटतं. पण जेव्हा आपण इतिहासाचं असं विश्लेषण करतो तेव्हा अनेकदा दोन अभ्यासकांमध्ये मोठी मतमतांतरे दिसतात. हो, आणि इतिहासात असं वारंवार होतं. आणि इथे आपल्यासमोर असाच एक मोठा वैचारिक संघर्ष उभा राहतो. पण आधी आपण इथे हे स्पष्ट करूया की आपण कोणत्याही एका विशिष्ट विचारधारेचे किंवा बाजूचे समर्थन करत नाही आहोत. अगदी महत्वाचं. आपण फक्त दोन वेगवेगळ्या इतिहासकारांनी मांडलेले ऐतिहासिक दस्तऐवज आणि त्यांचे दृष्टिकोन समजून घेत आहोत. हो, तर हा वाद आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीबाबत. गिरीश कुबेर त्यांच्या पुस्तकात अतिशय टोकदार विधान करतात. हो, ते म्हणतात की संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांसारखी प्रशासकीय सहनशीलता आणि परराष्ट्र धोरण नव्हते. आणि त्यांच्या मते वारसा हक्काच्या वादातून त्यांनी सोयराबाई आणि अष्टप्रधानांना ठार मारले, ज्यामुळे स्वराज्यातील कर्तबगार मंडळी नष्ट झाली. हो, हे वाचल्यावर एखाद्याला नक्कीच धक्का बसू शकतो. कुबेरांचा हा दृष्टिकोन एका विशिष्ट राजकीय आणि विश्लेषणात्मक फ्रेमवर्कमधून येतो. पण इतिहासाचा अभ्यास असा एकांगी नसतो ना. अजिबात नाही. म्हणूनच आपल्याकडे दुसरा भक्कम संदर्भ आहे, तो डॉक्टर केदार फाळके यांच्या संशोधनाचा. डॉक्टर फाळके यांनी कुबेरांच्या या दाव्यांचे पुराव्यांसह सविस्तर खंडन केले आहे. आणि ते पुरावे हवेतली नाहीत, तर ते तत्कालीन प्राथमिक स्रोत आहेत. पण एक सेकंद थांबा, हे थोडं समजून घ्यायला हवं. एकाच ऐतिहासिक घटनेवर दोन इतके परस्पर विरोधी निष्कर्ष कसे निघू शकतात?
कारण दोघांनी वापरलेले संदर्भ वेगळे असू शकतात. म्हणजे एकीकडे म्हटलं जातंय की अष्टप्रधानांना मारण्यात आलं आणि दुसरीकडे डॉक्टर फाळके म्हणतात की तेच अष्टप्रधान, जसे की हंबीरराव मोहिते आणि रामचंद्रपंत अमत्य संभाजी महाराजांच्या सोबत कार्यरत होते. हे कसं शक्य आहे? इथेच ऐतिहासिक पुराव्यांचे महत्त्व लक्षात येते. डॉक्टर फाळके यांनी 1680 आणि 1687च्या प्रत्यक्ष समकालीन पत्रांचा संदर्भ दिला आहे. अच्छा, म्हणजे अगदी त्या काळातील मूळ पत्र. हो, या पत्रांमध्ये संभाजी महाराजांनी स्वतःच्या सैन्याला स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या आहेत की त्यांनी रयतेला कोणताही त्रास देऊ नये. अरे वा, म्हणजे तो आरोप खोडून काढणारा हा थेट पुरावाच आहे. एवढेच नाही, तर कोकणात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी स्वतःच्या कोठारांमधून रयतेला धान्य वाटप केल्याचेही पुरावे आहेत. आणि परराष्ट्र धोरणाबद्दल जे बोललं जातं त्याचं काय? त्याच्या बाबतीतही जेव्हा मुघलांचे प्रचंड मोठे आक्रमण स्वराज्यावर झाले तेव्हा एकाच वेळी 4 शत्रूंशी न लढता त्यांनी इंग्रज आणि पोर्तुगीजांसोबत जे मुत्सद्दी तह केले ते त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे लक्षण आहे. म्हणजे हे अगदी एखाद्या चित्रपटाच्या 2 वेगवेगळ्या रिव्ह्यूज सारखंच आहे. म्हणजे काय? म्हणजे बघा, एक समीक्षक फक्त काही मोजक्या हिंसक दृश्यांवर लक्ष केंद्रित करतो आणि संपूर्ण चित्रपट हिंसक ठरवून मोकळा होतो. पण दुसरा समीक्षक पूर्ण कथेचा, संवादांचा आणि पात्रांच्या प्रवासाचा सखोल अभ्यास करतो. हो, बरोबर. हो, आणि ओरिजिनल स्क्रिप्ट वाचतो आणि मग चित्रपटाचा खरा अर्थ उलगडतो. डॉक्टर फाळके यांनी जे समकालीन पत्रांचे पुरावे दिले आहेत ते आपल्याला त्या ओरिजिनल स्क्रिप्टकडे घेऊन जातात. अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. यावरून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की इतिहासाचे वाचन आणि पुनर्वाचन हे सतत होत राहायला हवे. आणि याच सतत चालणाऱ्या पुनर्वाचनातून आणि विचारमंथनातूनच महाराष्ट्राचे पुढचे पर्व सुरू होते. 1818 मध्ये मराठा सत्तेचा पूर्णपणे अस्त झाला आणि ब्रिटिशांची राजवट आली. हो, आणि आता तलवारीची जागा लेखणीने घेतली. महाराष्ट्राचा लढा आता रणांगणावरून थेट वैचारिक मंचावर आला. आणि इथूनच खऱ्या अर्थाने सुरू झाले महाराष्ट्राचे प्रबोधन पर्व. हो, कुबेरांच्या पुस्तकाचे शीर्षकच रेनेसान्स स्टेट असे आहे. ते ह्याच काळाचा संदर्भ देते. हा काळ म्हणजे खऱ्या अर्थाने विचारांची एक मोठी प्रयोगशाळाच होती. म्हणजे विचार करा, एकाच मातीत किती भिन्न विचार फुलत होते. महात्मा ज्योतिराव फुलेंनी हजारो वर्षांची सामाजिक गुलामगिरी मोडून काढत शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी उघडी केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वर्गाला फक्त न्यायच मिळवून दिला नाही, तर पुढे जाऊन संपूर्ण देशाच्या संविधानाची अत्यंत भक्कम अशी पायाभरणी केली. पण त्याचवेळी याच महाराष्ट्रात एक वेगळा वादही रंगला होता. राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा आधी? हो, लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले तसेच आगरकर यांच्यातील तो प्रसिद्ध वैचारिक संघर्ष याच मातीतला. इथली सर्वात मोठी ताकद म्हणजे इथली वैचारिक सर्वसमावेशकता. अगदी. याच महाराष्ट्राने एका बाजूला कॉम्रेड एस.ए. डांगे यांच्यासारख्या कामगार नेत्याला आणि कम्युनिस्ट विचारांना जागा दिली. आणि त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या उजव्या विचारधारेलाही जन्म दिला. इतके परस्पर विरोधी विचार एकाच राज्यात कसे टिकू शकतात? कारण इथल्या समाजाने नेहमीच वैचारिक संघर्षाला संवादातून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तर याचा नेमका अर्थ काय? मला तर असं वाटतंय की महाराष्ट्र हे एखाद्या खुल्या विद्यापीठासारखे आहे, एका ओपन युनिव्हर्सिटीसारखं. म्हणजे कसं? तिथे वेगवेगळ्या आयडिओलॉजीचे विद्यार्थी एकाच कॅम्पसमध्ये आहेत. ते एकमेकांशी प्रचंड वाद घालतात, त्यांच्यात मतभेद आहेत, पण शेवटी ते सगळे एकाच विद्यापीठाचा भाग आहेत. हो, हे खरंय. पण इथेच मला कुबेरांनी नमूद केलेला एक अत्यंत टोकदार विरोधाभास आठवतो, ज्याला आपण पॅराडॉक्स म्हणतो. कोणता विरोधाभास? जर महाराष्ट्र खरोखरच एवढे मोठे प्रबोधनाचे राज्य आहे, जर इथे फुले, शाहू, आंबेडकरांसारखे महामानव होऊन गेले, तर आजही या राज्यात अंधश्रद्धा आणि जातीय विषमता का आहे? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. हो ना? म्हणजे आजही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांसारख्या विचारवंतांना अंधश्रद्धेविरुद्ध लढा द्यावा लागतो आणि स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी लागते. हे कसं काय? या प्रश्नाचे उत्तर प्रबोधन या शब्दातच दडलेले आहे. प्रबोधन किंवा रेनेसन्स ही इतिहासात घडून गेलेली एखादी सिंगल इव्हेंट नसते. ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे ती कधी संपत नाही असं म्हणायचंय का? होय. तुम्ही फक्त भूतकाळात आमच्याकडे महान सुधारक होते असे म्हणून आजचे प्रश्न सोडू शकत नाही.
कुबेर नेमका याच धोक्याकडे लक्ष वेधतात. अच्छा, म्हणजे सामाजिक विषमतेविरुद्धचा लढा आणि संस्थात्मक बळकटीकरण हे प्रत्येक पिढीला नव्याने करावे लागते. अगदी बरोबर. आणि या सर्व वैचारिक प्रगल्भतेचा आणि अस्तित्वाचा सर्वात मोठा कस 20व्या शतकात लागला, जेव्हा एक नवी चळवळ उभी राहिली. आणि ती चळवळ म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. शेकडो वर्षांचा हा सामाजिक, राजकीय आणि वैचारिक प्रवास एका निर्णायक वळणावर आला होता. हो, स्वतःच्या भाषिक राज्याची निर्मिती करण्याचा लढा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी सगळीकडे जोर धरू लागली होती. पण तत्कालीन केंद्र सरकारने नेमलेल्या धार कमिशनने 1948 मध्ये ही मागणी फेटाळली ना? हो, त्यानंतर आलेल्या JVP कमिटीने, ज्यात स्वतः जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या होते, त्यांनीही महाराष्ट्राची ही मागणी नाकारली. आणि कहर म्हणजे फाझल अली कमिशनने थेट महाराष्ट्र आणि गुजरात यांचे मिळून एक द्विभाषिक राज्य म्हणजे बायलिंग्वल स्टेट बनवण्याचा प्रस्ताव मांडला. हो, ज्या राज्याची स्वतःची अशी हजारो वर्षांची वेगळी ओळख आहे, ज्यांनी स्वतःचे एवढे मोठे प्रबोधन पर्व पाहिले आहे, त्यांच्यावर हा निर्णय लादणे म्हणजे त्यांच्या अस्मितेवरच घाला होता. आणि त्या एका निर्णयाने जो जनक्षोभ उसळला तो अभूतपूर्व होता. हा लढा फक्त काही राजकीय नेत्यांचा राहिला नाही, तो रस्त्यावर आला. अगदी. कामगार मैदानावर कॉम्रेड डांगे, SM जोशी, सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा जनसमुदाय उभा राहिला. गिरणी कामगार, शेतकरी, विद्यार्थी उत्स्फूर्तपणे या लढ्यात उतरले. या चळवळीचे दस्तऐवज वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो. हो, आणि हे दस्तऐवज आपल्याला सांगतात की या चळवळीने समाजाच्या प्रत्येक थराला कसे जोडले होते. मुंबई महानगरपालिकेत आचार्य अत्रेंनी 50 विरुद्ध 35 मतांनी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मंजूर करून घेतला. आणि त्यांच्या मराठा या वृत्तपत्राने तर खऱ्या अर्थाने रान पेटवले होते. पण मला इथे सर्वात जास्त भारावून टाकणारी गोष्ट वाटते ती म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांचं योगदान. हो, त्यांनी आपल्या डफाच्या तालावर, आपल्या शाहिरीतून जी लोकजागृती केली ती थेट सामान्य कामगारांच्या हृदयाला भिडली. आणि या लढ्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा सहभाग. अहिल्याबाई रांगणेकर, दुर्गा भागवत, सुमतीबाई गोरे यांसारख्या अनेक महिला या लढ्यात आघाडीवर होत्या. हो, हे खूप प्रेरणादायी आहे. हे पाहिल्यावर मला पुन्हा आपल्या चर्चेच्या सुरुवातीला डॉक्टर ढवळीकरांनी मांडलेल्या पीपल्स हिस्ट्रीची आठवण येते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हे त्या पीपल हिस्ट्रीचे जणू आधुनिक रूप होते. सामान्य माणूस पुन्हा एकदा स्वतःचा इतिहास घडवत होता. पण कोणताही मोठा इतिहास हा बलिदानाशिवाय पूर्ण होत नाही. या लढ्याला एक अतिशय गडद आणि वेदनादायी किनार आहे. हो, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे जेव्हा प्रयत्न सुरू होते तेव्हा झालेल्या शांततापूर्ण निदर्शनांवर गोळीबार झाला. फ्लोरा फाउंटनच्या त्या चौकात 106 हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आज आपण तिथे जे हुतात्मा स्मारक पाहतो ते केवळ दगडाचे स्मारक नाही. ते या बलिदानाचे जिवंत प्रतीक आहे. आणि अखेर या अफाट जनरेट्या पुबे आणि रक्ताच्या किमतीपुढे सरकारला झुकावेच लागले. 1 मे 1960 रोजी पंडित नेहरूंना स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची घोषणा करावी लागली. आणि यशवंतराव चव्हाण या नव्या एकसंध महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. विशेष म्हणजे भौगोलिकदृष्ट्या विखुरलेला हा प्रदेश एकत्र आणण्यासाठी नागपूर करार करण्यात आला. अच्छा, म्हणजे तो करार याचसाठी होता का? हो, या कराराच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्याला विकासाची आणि राजकीय प्रतिनिधित्वाची समान हमी देण्यात आली. हा करार या राज्याला एकत्र बांधून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. बरोबर. आज आपण जेव्हा या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येते की महाराष्ट्र हे राज्य केवळ राजकीय सीमांनी बनलेले नाही. हजारो वर्षांच्या सततच्या संघर्षातून, निसर्गाच्या आघातातून, अनेक वैचारिक घुसळणीतून आणि संतांनी शिकवलेल्या माणुसकीच्या धर्मातून हा महाराष्ट्र आकाराला आला आहे. इथे तलवारीच्या पात्यापेक्षा विचारांच्या धारेला नेहमीच जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण खरोखरच एका विलक्षण प्रवासाचे साक्षीदार झालो आहोत. नक्कीच. इनामगावच्या त्या प्राचीन शेतकऱ्याने खोदलेल्या पहिल्या कालव्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापर्यंत, आणि फुले आंबेडकरांच्या वैचारिक क्रांतीपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या 106 हुतात्म्यांच्या रक्तापर्यंत, ही खरोखरच विचार आणि परिवर्तनाची एक जिवंत परंपरा आहे. हे ऐकल्यावर कोणालाही नक्कीच हे पटेल की आज आपण जो प्रगत आणि आधुनिक महाराष्ट्र पाहतो तो काही एका रात्रीत उभारलेला नाहीये. त्यामागे एक भक्कम संस्थात्मक आणि वैचारिक पाया आहे. हो, पण जाता जाता मी श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातो. सुरुवातीला डॉक्टर ढवळीकरांच्या संदर्भाने आपण पाहिलं की महाराष्ट्राची पहिली संस्कृती ही पर्यावरणाने आणि इथल्या दुष्काळाने घडवली आहे. हो,
निसर्गाच्या आघातांनी इथल्या माणसाला काटक आणि रेझिलियंट बनवलं. आज 21व्या शतकात आपण एका वेगळ्याच वळणावर उभे आहोत. हवामान बदल किंवा क्लायमेट चेंज आणि अत्यंत वेगाने होणारे शहरीकरण हे आजचे नवीन भौगोलिक वास्तव आहे. अगदी खरंय. मग जर भूगोल आपली संस्कृती घडवतो, तर या नव्या पर्यावरणीय आणि तांत्रिक आव्हानांना तोंड देताना हे प्रबोधनाचे राज्य, हा रेनेसान्स स्टेट, आपली पुढची नवी ओळख कशी निर्माण करेल? भविष्यातील हा समाज या नव्या बदलांचे नेतृत्व कसे करेल? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल अभ्यासात.